बडनेरा येथील ऋषिकेश राजू खापेकर या 28 वर्षाच्या तरुणाचा जवळजवळ 4-5 महिला आणि 4-5 पुरुष अशा एक 8-10 मुस्लिम लोकांनी भर वस्तीमध्ये येऊन त्याचा खून केलेला होता। अतिशय निघृण खून होता। महिलांनी पण वार केले होते, माणसांनी पण वार केले होते। या घटनेने बडनेरा हादरलं, पूर्ण बडनेरा हादरलं। दुर्दैव हे आहे की जो तरुण मारला गेला, याच्यामध्ये त्याचा खून झाला, त्याला 12 दिवसापूर्वी छोटंसं बाळ झालेलं आहे। छोटंसं बाळ, त्याचा 2 दिवसानंतर नामकरण विधी होणार होता। घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं। तापडिया मॉलमध्ये हा पोरगा नोकरी करत होता आणि त्याच्या घरात आनंदाचं वातावरण असताना छुटपुट वादातून निघृणपणे एक मोठी संघटित गुन्हेगारी काल बडनेरामध्ये उदयाला आली। त्याचा काल खूप असंतोष झाला। बडनेरामध्ये चक्काजाम झाला। जुनी वस्ती नवी वस्ती दोन्ही वस्त्यांमधलं वातावरण पेटलं होतं। पोलिसांवरही खूप दोषारोपण स्वाभाविकपणे झालं, कारण की बडनेराची सगळी पोलीस व्यवस्था ही ढिसाळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे कालपासून आम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहोत। काल या प्रकरणामध्ये केवळ 3 अल्पवयीन मुलांना अटक केलेली होती आणि 3 अल्पवयीन मुलांना अटक करणे याचा अर्थ केस ढिली करणे आणि कुठला तरी राजकीय दबाव या इथल्या बडनेरा पोलिसांवर आलेला होता। त्या दबावाअंतर्गत त्यांनी 3 अल्पवयीन मुलांना फक्त अटक केलेली होती। कालच्या सगळ्या एकूण काल दिवसभर जो या प्रकरणाचा बडनेरातल्या तमाम हिंदुत्ववादी संघटना, सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सगळ्यांनी काल पूर्ण दिवसभर आणि काल रात्रभर त्या ऋषिकेशच्या कुटुंबियांना साथ केली, मदत केली, त्याच्यासोबत राहिले, गावकरी सगळे सोबत राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की याच्यातला जो मुख्य आरोपी आहे शेख तौफिक शेख शकूर हा 21 वर्षाचा आहे। याला पोलिसांनी काल नंतर अटक केली। महक अंजुम समीर शाह नावाच्या एका 22 वर्षीय महिलेला अटक केली। समीर शाह, मुश्ताक शाह ह्याच्यातला आणखी एक आरोपी आहे। या आरोपीवर याच्यापूर्वी पण 302चा गुन्हा दाखल आहे नागपूर गेट पोलीस ठाण्यामध्ये। म्हणजे या संपूर्ण कुटुंबाचं बॅकग्राऊंड हे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे। हे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे लोक आहेत। छुटपुट कारणावरून गाड्या भरून घरातल्या महिला पुरुष जेव्हा एखाद्याला मारायला येतात, त्याच्यावर स्पष्ट होतं की या कुटुंबाची मानसिकता काय असेल। बडनेरामध्ये यापूर्वी असं काही घडलेलं नाही। अशी घटना घडण्याची हिंमत अशा पद्धतीने अशी गुन्हेगारी कधी घडलेली नाही। असं एक विचित्र वातावरण बडनेरामध्ये यांच्या या संघटित गुन्हेगारीमुळे पाहायला मिळालेलं आहे। तो समीर शहा या सगळ्यांना काल पोलिसांनी अटक केली। यामुळे आता पोलिसांकडे 6 आरोपी आलेले आहेत। आम्ही आज पुन्हा पोलिसांचा पाठपुरावा केला। आम्ही पूर्ण CCTVचं फुटेज जे आहे त्या फुटेजच्या आधारे त्या दिसणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना अटक करा याची आग्रही मागणी आम्ही आज पुन्हा केलेली आहे। आज पोलिसांनी आम्हाला शब्द दिला की आज संध्याकाळपर्यंत आणखी त्यातल्या 2 महिला आणि 1 पुरुष अशा